नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणीला भेटले होते मी. तर त्याचा व्हिडिओ पण अगोदर पोस्ट केला आणि हा पार्ट 2 आहे. तर मैत्रीण आणि मैत्रिणीच्या मुलीसोबत आहे ना मी त्यांना रील वगैरे शूट करायच्या होत्या म्हणून आम्ही आमच्याच इथं आहे ना दत्तनगर म्हणून आहे, तिथं फुटपाथवर आहे ना व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो. तर पाहू शकता त्यांची मुलगी स्वरा किती सुंदर प्रकारचा डान्स करते आहे. तर मला तर डान्स वगैरे काही येत नाही आहे, पण मी त्या दोघींचं शूट करत होतं, मला जमेल तसं. तर त्या दोघी पण एवढा सुंदर डान्स करतात ना, खूप सुंदर डान्स करतात. आणि इथून आहे ना माऊलीची पालखी असते ना, तर याच रोडवरून जाते आणि तिथं आहे ना फुटपाथ म्हणजे संध्याकाळी वॉकिंगला वगैरे आहे ना, इथं खूप सुंदर केलेलं आहे. झाडं लावलेले इथं, खूप साऱ्या प्रकारचा बगीचा आहे इथं. अजून ओपनमध्ये मुलांना खेळण्यासाठी पण खेळणे वगैरे ठेवलेले. तर इतका छान दिवस गेला ना त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून, खूप छान वाटले. तर इथं स्वरा डान्स करत होती आणि मला बोलत होती, माऊ ना माझा व्हिडिओ काढ म्हणून. तर त्या दोघी काढत होत्या, मला बोलत होत्या तू पण डान्स कर, पण मला तर मी आयुष्यात कधी डान्स हा प्रकारच केलेला नाही आहे. आणि चार्जिंग नव्हती राहिली मोबाईलला म्हणून पॉवर बँक पण सोबत कॅरी केली होती मी. तर थोड्या वेळानंतर त्यांच्या बहिणीचा पण मुलगा त्यांच्याकडे. तर भूक लागली होती म्हणून आम्ही ना आता संध्याकाळ 4 वाजत आलते आणि इथं खूप साऱ्या प्रकारचे वॉकिंगला लोक येतात ना, म्हणून खूप सर्व प्रकारचे ना गाडे लागतात, पाणीपुरी, आईस्क्रीम, छोले वगैरे सगळ्याचे गाडे लागतात. तर 3, 3:30, 4 पण नव्हत्या वाजल्या, पण आम्ही पाहायला गेलो तर तिथं जर एखादा गाडा लागला तर मुलांना खाऊ वगैरे घेऊन द्यायचा. तर इथं आहे ना हे आय लव दिघे असं आहे ना बोर्ड लावलेला आहे. तर स्वरा बोलत होती की मग मी तुला वाचून दाखवते, आपली दिघे आपला अभिमान, असं तिथं लिहिलेलं होतं. म्हणजे एक प्रकारचा आहे ना सेल्फी पॉईंट आहे इथं. म्हणजे मागं पण बॅकग्राऊंडला एवढं छान आहे ना, सगळं हिरवंगार ग्रीनरी आहे. तर खूप सुंदर वाटत होतं. हे बघा, हे आपले दिघे गाव आपला अभिमान. तर तिने वाचून दाखवलं आम्ही पुढं गेलो. तर म्हणलं मुलांना थोडंसं काहीतरी खायला घालावा. इथून पहिल्यांदा डोंगरावर जायला रस्ता होता. 9-10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम पुण्यात आलो होतो ना, तर तेव्हा आम्ही इथूनच डोंगरावर जायचो. ते दत्ताचं मंदिर आहे, ते दर्शन घेण्यासाठी इथूनच जायचं. तर मोहिनीताई आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा गाडीवर गेला आणि मी स्वरा आहे ना पायी चाललं होतं. त्या बोलल्या तू पण चल, पण मी बोलले येते. असंच फुटपाथने आम्ही समोर गेलो आणि तिथं खाण्यासाठी ना शोधायला लागलो. तर खूप दिवसांनी मैत्रिणीला भेटले ना, तर खूप छान वाटलं. एक आपल्या मनात एक खूप सारं बोलायचं असतं आणि ते कोणाकडं बोलावं, तर अशी हक्काची एक मैत्रीण पाहिजे. तर ही मैत्रीण मी तब्बल आमची 15 वर्षाची मैत्री आहे. पुण्यात जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलतो तेव्हा आम्ही शेजारीच राहत होतो. आम्ही 4-5 वर्ष एकत्रमध्ये काम पण केलं आहे. तर खूप छान स्वभाव आहे या मैत्रिणीचा माझ्या. आणि कधी पण गेलो ना असं वाटतं की आपण पुन्हा नव्याने प्रेमात पडलो, इतकी गोड मैत्रीण आहे माझी ती. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे घरी जरी गेलं तरी कुठल्याच गोष्टीला असं आहे ना सांगावं नाही लागत. प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींना शेअर करतो. तर इथं पहा मुलांना खेळायसाठी पण आहे आणि वातावरण तर एवढं सुंदर झालेलं ना, खूप सुंदर झालेलं. तर त्यानंतर आम्ही मुलांना आहे ना आईस्क्रीम घेऊन दिली. तर मोहिनीताई बोलत होते की पैसे होत नाही, म्हटलं मी देते. नाही बोलले, आज माझ्याकडून पार्टी, दुसऱ्या वेळेस आपण आहे ना साईबाबा मंदिरकडे जाऊ, भेळ घेऊन जाऊ, असं त्या बोलत होत्या. मी सगळाच व्हिडिओ म्यूट केला, त्यामुळे त्यांचं बोलणं काही समजत नाही. तर त्या बोलत होत्या नेक्स्ट टाईम आपण आहे ना साई मंदिरला भेळ घेऊन जाऊ आणि तिथं पार्टी करू, नेक्स्ट टाईम म्हणजे संडेला. तर आजचा दिवस आहे ना खरंच खूप म्हणजे खूपच छान गेला. आणि एक प्रकारची ना मैत्रिणीला भेटलं का एनर्जी येते आणि पुन्हा नव्याने काम करायची किंवा जीवन जगायची ना उम्मीद तयार होते. जीवनात प्रत्येकालाच दुःख असते, पण त्या दुःखातून पण एखादी मनातलं व्यक्त करणारी मैत्रीण असते ना की आनंद द्विगुणित होतो. तर मुलांसोबत मी आईस्क्रीम पार्टी करत होते. तर खूप छान वाटलं. अनुभव पण असा खूप दिवसातून भेटतं. एकाच कॉलनीमध्ये आहे तरी भेटायला वेळ नाही भेटत. तर आता आम्ही चाललो होतो, पलीकडं BRT असल्यामुळं रोड क्रॉस करता येत नाही, म्हणून इथून आम्ही रोड क्रॉस करत होतो. आणि जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही रील वगैरे काढल्या आणि आता बाय बाय करायची वेळ आली होती. आता सर्वांनाच बाय बाय करून आम्ही घरी निघालो होतो. तर त्यांनी अगोदर मुलांना सोडून आल्या आणि नंतर परत मला घ्यायला आल्या. पाऊस पण येत होता. तर खूप छान वाटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा आणि प्लीज नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलला आहे ना
तुमच्या आपल्या माणसांची खूप गरज आहे आणि ते आपले माणसंच म्हणजे तुम्ही आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.